नाही बोलतो मी तू कसं काय बोलतो बोलू नका म्हणजे कशाला बोलतो तू समाजाची जागा नाही काय त्यांच्याशी बोलतोय ना वैयक्तिक बोलू नका कोणी आम्ही पण त्यांच्याशीच बोलतोय ओ पॉइंट द्या जो रिअल पॉइंट आहे तो द्या बाकी कोणाच्या दबावाखाली काय बोलायचं नाही तर 4 मोजले येऊन झाले बोलू ना तू तोंड बंद करा ना मग सकाळपासून चालू आहे हो जाऊ द्या राक्षे होऊ द्या सांगते ते चला गव्हर्नमेंट मोजणी येते गव्हर्नमेंट मध्ये त्यांच्याप्रमाणे मोजणीवाल्यावर फक्त कुणी दबाव नका टाकू हा बाकी काय कोणी काय बोलू नका पुढचं चला त्यांना काम करू द्या मोजणीवाल्यावर दबाव नका आणू त्यांना नका शिकू कामाचं काही अहो पण त्या दिवशी मग 66 62 ते मोजून कशी काय हद्द कायम केलं मग आपण त्या हद्द कशी काय हो मी काय म्हणतोय मी काय म्हणतोय दादा मोजणीवाल्याला काही शिकू नका त्यांना काम माहिती आहे बाजूला वगैरे बाकीचे सगळे हो तंटमुक्ती आले थांबा एक मिनिट ते बोलतील इथं ऐकून घ्या हो ऐका 2 मिनिटं ऐका बाकीच्या लोकांना संबंध नाही हो 2 मिनिटं ऐका सगळ्यांना विनंती हो 2 मिनिटं गव्हर्नमेंटच्या या पॉइंटवरून साहेब ऐकून घ्या ऐकून घ्या माझं अहो 2 मिनिटं ऐका माझं इथं फक्त मोजणी अधिकारी आणि संबंधित शेतकरी सोडून बाकीच्यांनी जरा संबंधित शेतकरीचे साहेब हो ना मी संबंधित शेतकरी म्हटलो ना बाकीच्या इकडे या चला चला नका उगाच चला चला बाहेर संबंधित शेतकरी सोडून बाकीचे मागे चला सगळे संबंधित शेतकरी नका घेऊ कमिटी घ्या आमची ग्रामपंचायत एवढे जण जाऊच नका त्यांना मग काम जमायचे आपण सांगू काय पाहिजे संबंधित शेतकरी मग संमत बाईंना बोलवा हा बोलवा ना कुठे हो या ना बाकीचे काय पाहिजे मला नोटीस नाहीये मोजणीची मी आहे इथंच आहे ठीक आहे करू दे चला ओके मला नोटीस नाही ना मोजणी ठीक आहे चला हे नाही येत बाकीचे जरा बाजूला थांबा प्लस पॉइंट आहे हा नंबर इकडे हा दाखवलेला आहे पूर्वी आता तो दाखवलाय तिकडं काय आता हा दाखवलाय आता तो दाखवताय आणि तो जो पहिला पॉईंट दाखवला त्याच्यावरून गव्हर्नमेंटच्या 4 मोजणी झालेल्या आहेत तुम्ही अजिबात नका जाऊ राक्षे पण नका जाऊ त्यांना करू द्या ना काय करता त्यांना लिस्ट काय करता ओके बरोबर 4 पॉईंट द्यायचा साहेब यांना अधिकार आहेत हे मधले पॉईंट कसे देतात हे मला कळत नाहीये आपण विचारू ना सर हा एकदा क्लिअर झालं विचारू काय 4च पॉईंट द्यायचा अधिकार यांना आणि यांनी 4 गटाच्या मोजण्या करून दिल्या इथं 64 ची मोजणी असताना यांनी 59 मोजला 62 मोजला 63 मोजला 65 मोजला 66 मोजला राक्षे तुमचा गट हा 64 नंबर आहे तातडीची बोल होती का अति तातडीची मोजणी होती ही तिला देखील 6 महिने लागले इथं काही पॉईंट नाही केलं वाटतं त्यांनी अधिकारच नाही साहेब त्यांना इथं मध्ये द्यायचा आणि त्यांना अति तातडीची होती ना अति तातडीची किती दिवस लागले तरी 6 महिने गेले त्या मोजणीला बापरे हो 15 दिवस यायला पाहिजे येतच नाही मोजणी हे मात्र खरं आणि ते कोकणे सर होते आधी सर्वेला ते कुठे सगळं आहे कोकणे म्हणून आहेत त्याच्यात सर्वेची आज टीमच आलेली आहे पूर्ण आणि ते क्रॉस चेक करता येईल नक्की पॉईंट्स कुठे आहेत
त्यांना विचार मधले पॉईंट द्यायचा अधिकार आहे का त्यांना? त्यांनी दिलेला पॉईंट हा इथं हा गाडलेला जे रेकॉर्डचे जे असते पॉईंट देतोय आम्ही दाखवायचा अधिकार किंवा नाही किंवा जे रेकॉर्डला आहे ते देतोय आम्ही. करायचं. तिथं कोण करतो? तिथं कोण करतो? बस अशी हे आता 4 दिवसामध्ये एवढं व्हेरिएशन आलंय 2-2, 2.5 फुटाचं. 4 दिवसामध्ये 2-2, 3-3 फुटाचं व्हेरिएशन आलंय. त्यांना फक्त एकच विचार, ही मोजणी नकाशाप्रमाणे होते का सातबाऱ्याप्रमाणे? हा पॉईंट दिला होता, हा पॉईंट दिला होता आणि आता तिथं पॉईंट दिलाय त्यांनी. इथं पण बघा बरं का साहेब, इथं पण त्यांनी हा पूर्वी दिलेला point आहे. फिक्स होते आधी. हा इथं पूर्वी दिलेला पॉईंट आहे. आता तिकडे दाखवतात. यांना फक्त एकच प्रश्न आहे माझा, का ही नकाशाप्रमाणे मोजणी होते, नकाशाप्रमाणे मोजणी होते का सातबाऱ्याप्रमाणे मोजणी होते? त्याच्यानुसार तुमचं कंपाऊंड अतिक्रमण येते. नाही, त्यांनी दिलेल्या पॉईंटच्या जे अगोदर दिलं त्या पॉईंटच्या तिकडे होते. ते इनामदारांना बोलवा ना तुमच्या बघांना. ते सांगू शकतील ना तुम्ही बोलण्यापेक्षा. त्यांना अधिकृत ते मोजणी होती त्या गटाची होती म्हणून हा पूर्ण सर्वे मोजला होता आपण. आणि आपल्या गटात होते. हा त्या गटाची. साहेब इकडे पण दाखवा, हे कसं धनुष्यबाण झाले दिसेल आपल्याला. असा नकाशा आहे का आपला? हार्ड कॉपी पहा त्यांच्याकडे. असं आहे का धनुष्यबाण? तुम्हीच केलं नाही पोलरवर, आम्ही ठेवले का? त्यांनी काय केलं तर आपण काय त्यांनी केलं ते किती गावकऱ्यांचे एकदम 0-0 स्केल नाही करत प्रमाणात आपण तिथं मार्किंग करा. झालं इथं एंड आहे ना गटाचं. हार्ड कॉपी साहेब तुम्ही पहा. आणि त्याच्यानंतर असं एवढं 10 फुटाचा फरक पडतो का एवढा तिरका इकडं एका लाईन मध्ये. ओके. कोकणी सर कुठे? कोकणीला बोलू. सर काय झालं होतं नक्की? तुम्ही अगोदर point दिले आता आले तर हे अगोदर आता हा 4 फुटाचा फरक पडला. नाना 2 मिनिट थांबा नाना जरा काही ही हार्ड कॉपी पहा. कुठं असं धनुष्यबाण आहे का पहा. आता तुमचा मुद्दा काय आहे सांगा तो. तुमचा मुद्दा काय आहे? हा जो नकाशा आहे, हा जो नकाशा आहे असा इथपर्यंत आलाय बरोबर ना, असा. तर इथं असं वेडवाकडी वळण कुठं आहे इथं दाखवा मला तुम्ही. आता हे बघा इथं रेकॉर्डचा पहिला पॉईंट दिला तुम्हाला. बोला पहिला फर्स्ट पॉईंट बोला बोला बोला. त्याच्यानंतर इथे तुम्हाला भाग दिसतोय का? हा आहे का इथं भाग? बोला ना आहे तुम्ही. का इथं आहे का? वयवटीला बाकी आहे का इथं वायवाट त्यांच्या आत आहे तिकडे बरोबर. रेकॉर्ड कसं आहे इथं? रेकॉर्डची लाईन कशी आहे? पहा ना तुम्ही, ती प्रिंट वरती तुम्हाला ती अशी दिसताना- इकडे अशी ऐका, तिरकी झालेली आहे ऐका, का? ऐका. हे आतमध्ये गेलेली आहे पहा ते तुम्ही. अशी तिरकी झालेली का अशी गेली पहा तुम्ही. आम्हाला पण कळते ना त्याच्यामधलं. रेकॉर्ड मध्ये इथं 2 ठिकाणी बाक आहे. ते रेकॉर्डचे हे 2 पॉईंट तुम्हाला दिलेत. आता रेकॉर्डला बाक आहे दिले. ते कसं आहे माहिती आहे का? ज्या वेळेला हा जो नकाशा आहे ह्या नकाशावरती तुम्हाला ह्या प्रिंट वरती तो एकदम बारीक बाग दिसतोय. परंतु तो हे जे मशीन आहे त्याला 0.0 mm ची अॅक्युरेसी. त्या अॅक्युरेसी मध्ये हा जो पॉईंट आहे तो पॉईंट तुम्हाला जागेवरती दिसताना खूप मोठ्या अंतरावरती दिसतोय.
त्याच्यामुळे तो तुमच्या तसं वाटतंय तुम्हाला की तो पॉईंट इथं एवढा नकाशाला बाक नाही, परंतु जागेवर एवढा कसा दिसतोय तो. ऐकून घ्या. कारण तुमची वाईवाटीकडे आता आहे. याच्या अगोदर लक्षात पण आहे घ्या ना तुम्ही. गव्हर्नमेंटची मोजणी झालेली आहे. हा. तो पॉईंट तिथं आला होता 12 फूट मुद्दा- अवती मुद्दा इथं एवढा आहेत आहे. ते शेतकरी. तुमचा मुद्दा एवढाच 12 आहे. फुटावर आला होता. तुमचा मुद्दा बोला काय तुम्ही. होता? हा मी ऐका बोलतो दोन ना मिनिटं. बोलतो ना मला तुमचा चान्स मुद्दा काय आहे की इथं बाग का दिला तुम्ही, हाच मुद्दा आहे. त्या प्रश्नाचं उत्तर आम्ही तुम्हाला दिलं, बस दुसरा काही विषय नाही. आम्ही आमच्या रेकॉर्ड प्रमाणे दाखवलं समजा. ऐका आता माझी शंका आहे, हे क्षेत्र आमचं आहे हे. हो आता हे जे क्षेत्र आहे हे राक्षांचं 64, हे इकडं मोठं आहे, इकडं लहान आहे, बरोबर. हे इकडून हे इकडे आतमध्ये यायला पाहिजे, तर ते उलट आमच्याकडे येते गेले त्यांची ऍक्च्युअली वायवट कुठे बघा ना तुम्ही, का नाही. वायवट कुठे त्यांची तिथपर्यंत. हे Actually त्यांनी हे अंतर वायवटीचे पॉईंट दाखवलेत. हे अंतर आणि हे अंतर आम्हाला फॉल्टी वाटत होते. कसं फॉल्टी, हे रेकॉर्ड आहे ना, आम्ही रेकॉर्ड प्रमाणे देतो ना. इकडे मोठे आहे का नाही त्यांची रुंदीला जास्त आहे आणि इकडे हो, आहे ना. एक मिनिट मग असं आम्हाला ही रुंदी याच्यामध्ये नक्कीच जर रेकॉर्डला जी रुंदी असणार तीच देणार ना आम्ही तुम्हाला. याच्यामध्ये कमी जास्त असणारच ना, रुंदी कमी जास्त. आम्ही पण नाही म्हणत आहे की बाबा ही रुंदी आणि ही रुंदी तुमची सेमच आहे, आम्ही म्हणतोय का नाही ना. मग ऐका ना माझी शंका. हो, दोन मिनिटं. जिथपर्यंत आहे. वयवाट किंवा नकाशा, आपण नकाशा बोलतो, मी आता जे बोलतो ते नकाशा बोलतो. आता तिकडून तुमची बाउंड्री येते, इकडे लहान आहे का नाही, बरोबर. मग ती तिकडून इकडे यायला पाहिजे का इकडे यायला पाहिजे, एवढं मला सांगा. आता तुम्ही वायवट दाखवताना इकडे दाखवलेली मध्ये, त्याच्यामुळे आमचा रेकॉर्ड जर तुम्ही सर्वे नंबर मोजून जर बसवलं ते रेकॉर्ड जे येणार आहे तेच आम्ही तुम्हाला दाखवणार आहे ना. ते आत जाऊ द्या किंवा बाहेर जाऊ द्या, ते दाखवाच लागेल ना. त्याचं जे रेकॉर्ड येते तेच दाखवले ना तुम्हाला, आम्ही वेगळं काहीच दाखवले नाही. वयवाटीचं माझं रेकॉर्डचं बोलतोय मी, आम्ही रेकॉर्डचं रेकॉर्डचं प्रमाणेच दाखवले ना मग आपण. ऐका ही बाउंड्री कशी आहे, ही याची रेकॉर्डची boundary रेकॉर्डची आहे का नाही, हा? मग इथून ते हा पॉईंट आतमध्ये गेला का बाहेर गेला, एवढं मला सांगा. इकडे गेले ना पॉईंट दाखवले ना आपण आता point. याला जे आपण मग याच्यात दाखवलंय, इकडे आतमध्ये असं दाखवतो, वाकडं आम्हाला तिकडे दिसतोय. पॉईंट आहेत का? अहो ही वायवट आहे साहेब, असा रेकॉर्ड इकडे गेले. धनुष्यबाण आहे का इथं नाही, पुढं? याच्यावर आम्ही बोलतो जागेवर मी. काय दाखवलं आता आता तुम्हाला, जे तू धनुष्यबाण आम्ही थांबा दिसतोय, 2 मिनिटं, जागेवर तो काय आहे दाखवलं का आम्ही इथं? तुम्हाला. रेकॉर्ड इकडे सरलंय तेच दाखवलंय ना. आम्ही काय दाखवलंय तुमच्याकडे सरलं असं दाखवलंय का रेकॉर्ड. नाही, नाही, रेकॉर्ड जे म्हणतो हे बघा, जे रेकॉर्ड आहे तेच दाखवलंय तुम्हाला, रेकॉर्ड प्रमाणे मी दाखवलंय. ना रेकॉर्ड प्रमाणेच बोलतो. हा. हा पॉईंट तर हा पॉईंट इथल्या पॉईंट दिल्यानंतर इकडचा पॉईंट इकडे येतो रेकॉर्ड प्रमाणे का इकडे इकडे येतो? आला. अहो, सर, ऐका ना. हे जे आहेत ना हो, या सर, वयवाटीच्या यांचे कोण फाळी बारीला- विलास, बोल ना. ऍक्च्युअल रेकॉर्डची यांचे लाईन फाळी बारीला कशी आहे त्यांच्याकडे? याला फाळी आहे इकडे का याला? बघा, इकडे बघा, तुमची वायवटी तर पुढे होती. याला फाळी इथं आहे का? हा वायवटीचा पॉईंट आहे तुमचा इथला, हा वायवटीचा पॉईंट आहे, तो पॉईंट आहे वायवटीचा. रेकॉर्ड कुठं आलंय, इथं आलंय ना. मग वायवटी पासून अहो रेकॉर्ड पण असं ना. तिरकं येईल का चंद्रकोर? साहेब तसं नाही. चंद्रकोर येईल का ती? नवल्यांनी जी मोजणी केली तेव्हा त्यांचे चंद्रकोर point येईल का? पुढे चंद्रकोर बघा ना, हार्ड कॉपी दाखव तुम्ही. हार्ड कॉपीमध्ये चंद्रकोर वाटते का? आलेत ना ते, आणि आज- इकडून दाखवा. हे काय इथं इथं फोटो आहे? चंद्रकोर आहे झालं. ना ते बी. चंद्रकोर वगैरे काय नाही झालं, हे रेकॉर्डचे पॉईंट आहे तुम्हाला मग ते ऐकून घ्या, चंद्रकोर डोळ्यांनी दिसतंय, 50 नाही 1000 तर माणसं आपण बोलवा. रेकॉर्ड प्रमाणे दाखवले. काय आता यांचं चंद्रकोर काय म्हणणं आहे इथं? ते ठीक आहे. हा? तुमचं हे- कोकणाचे चला, राहिले, चला, राहिले, चला. एक मिनिट. कोणाच्या तरी दबावाखाली ऐका काम ना, हो. करताय. हो, शंभर व्यक्ती दबावाखाली काम करताय. पठाण हो, पठाण. हो पठाण सर. सर्व करून घ्या ना, रेकॉर्ड दाखवले तर अहो, सरळ कुठे आहे? तुम्ही ऐका ना दाखवा बरं हे सरळ हे सरळ कुठे आहे? हे आम्ही सरळ आहे का? केलेलं दाखवा आहे. बरं. हे तुमच्या हे चंद्रकोर आहे ना, हे चंद्रकोर दाखवा ना तुम्ही. बघा नाहीये. तुम्ही हा पॉईंट इथं दिला, आता पॉईंट तिकडे देता. चंद्रकोर झाली हे बघा, अजून 4 फूट इकडे आले. चंद्रकोर झाली ही संपूर्ण वक्र झाले असं. हार्ड कॉपी पहा ना, हार्ड कॉपी मध्ये आपल्याला कळतं ना एवढं कोपरा आहे का? नकाशा बघा आणि हा दिलेला पॉईंट बघा, हा कुठं चाललाय इकडं. आणि हे प्रत्येक खाली जर का आता जर हा पॉइंट इकडे दिला असता तर हे सगळे आनंदित झाले ऐकून असते. घ्या. हा? आता इकडे दिलाय तर सगळे आवाज साहेब, करतायत. याची का कुठेही तिरकं फाळी झालं? बारा नाही. तिथं असतं ती शेजारच्या गटाची मीटर फाळी टू आहे, फीट या मध्ये गटाची स्केल. फाळी आहे. ही मोजणी मान्य दोन्ही होती. दोन्ही आता फाळ्या ही पण मान्य आहे. रेकॉर्डला घ्यायला पाहिजे होत्या, रेकॉर्डला घेतल्या नाही त्यांनी दोन्ही फाळ्या. किती पाहिजे यांचं फाळी नसताना त्यांचं आहे ना चंद्रकोर होतंय, पुढे वक्र होतंय. तुझ्या बरोबर नाही बोलू, तुझ्या बरोबर नाही बोलू. आम्ही उपरी आलो काही नाही, हा पॉईंट मान्य होता का नाही तुम्हाला? काय मान्य इकडे आलो तुम्हाला सगळा नाही, आम्हाला नाही. ऐका, रस्ता कसा करायचा आहे ना, करा रस्ता. बघू आम्ही करा रस्ते करून दाखवा आता. बघू कोण करून जाते आम्ही ही मोजणी शासकीय रेकॉर्ड प्रमाणे झालेली आहे. सांगा तुम्ही ना ही पुढं मान्य करावीच लागेल. बरोबर. आता जर हे कंपाऊंड जर अतिक्रमण असेल तर ते काढावं लागेल. बरोबर आहे तुमचं. आमच्या जास्त इकडे कमी आहे.
आता कसं आहे माहितीये का, अजून एक तुम्हाला गोष्ट सांगायची होती. हो, त्या दिवशी हे इकडचे शेतकरी आहेत, यांची पण मोजणी झालेली आहे बरं का. इथं कुठं सरळ वाटतंय बघा मला. ऐका ना तुम्ही आपणच हद्द दाखवली ना, मग आता इतका डिफरन्स का झाला त्या मोजणीत? डिफरन्स काय नाही, ते पोल राहते त्यांच्याकडून मागे पुढे झाले असेल. आता जे दाखवलं ते बरोबर आहे. म्हणजे तुम्ही ज्या ऐका ना जरा थोडक्यात माहिती द्या ना. मी दिलेले पॉईंट बरोबर आहे. आणि आता आतमध्ये निघत अगोदर तुम्ही किती तारखेला हद्द काम केली? 3 तारखेला 3 तारखेला केली. त्यावेळी तुम्ही निशाणी दाखवली. निशाण दाखवून आम्ही पुढे गेलो होतो. नंतर मागे पुढे काही यांनी पुढे पोलवले आम्हाला काय माहित नाही. हो, तुम्हाला किंवा फोटो पुन्हा काढताय कुठे सगळे. काय आम्हाला माहित नाही. सगळ्यांना फोटो काढताय, फोटो लावले. तुम्ही ऐका त्यांना तुम्ही विचारा. हे केले ना पॉईंट दिले ना त्याच्यावरती त्यांनी त्यांना विचारा, त्या दिवशी पॉईंट त्यांनी इथं दिला होता का? हो राक्षसला ऐका मी विचारा. सांगतो 3 तारखेला कोकण्यांनी ऐका आम्ही बोलतोय तर तुम्ही पळून गेले. 3 तारखेला पॉईंट दाखवले, आताच पॉईंट मध्ये बदल आहे का? बोलत होतो ना बदल दिसलाय मला, ही खरी गोष्ट आहे. हो, परंतु त्यांनी आज रेकॉर्ड प्रमाणे जे दिलंय, मला असं वाटतंय, आणि त्यांनी एक्सप्लेन पण केलंय मगाशी, पूर्ण वहिवाट कुठं आहे आणि ती लाईन कुठे आहे हे एक्सप्लेन केलेलं आहे. मला वाटतं हे शासकीय आता 4 अधिकारी आलेले ते आहेत. अधिकारी हुशार बरोबर, आहे, पण सगळे- मला कोकणी सर जरा डाऊटफुल वाटतं. नाही बा, आता 100% डाऊटफुल मला एक सांगा, फरक कसं काय झाला एवढा फरक तुम्ही आज दिलेला ऐका हो मला बोलून द्या. तुम्ही या दिलेल्या पॉईंट वरती तुम्ही अँगल रावला का नाही? हा होता नाही रावलेला आहे बरोबर आहे का नाही? आता तो त्या पॉईंट वर मोजणी निघाली का कोकण्यांच्या? त्यांनी जे कागद दाखवले, मला काय म्हणायचं, नकाशा ते सगळं खरं असू शकतं, पण कोकण्यांनी त्या दिवशी पॉईंट दिली आणि आज त्यांच्या सुपेरियरने जे पॉईंट दिला त्याच्यात बदल आहे का नाही हे मला सांगा. म्हणजे यांचा पॉईंट चुकीचा होता का त्या दिवशी? आता रेकॉर्ड प्रमाणे ऐका ना. मी जे बोलतोय ते ऐका 2 मिनिटं. नाही, हे बघा, आता रेकॉर्ड प्रमाणे जे दिलंय, सांगितलं ना दादा. ऐका मला बोलून दे रे. मला फक्त एकच प्रश्न नाही, मला जे सांगायचं ऐका. हे बघा, त्या दिवशी तो पॉईंट दिला होता, आता त्यांनी जे रेकॉर्ड आणले ते रेकॉर्ड प्रमाणे पलीकडे पॉईंट दिले. हे सत्य आहे, हे सत्य आहे. त्यावेळेच्या चुकीचं होतं का? ते आता शासकीय अधिकाऱ्यांना विचारा. तुला मान्य आहे का? आम्हाला मान्य का नाही? काय मान्य आहे? त्या दिवशीचं पॉईंट आणि आताचं पॉईंट चुक नाही का? तुम्हाला त्या दिवशीचं पॉईंट आणि आताचे पॉईंट चुकीचं नाही मला का? वाघमोडी पाहिजे नव्हती ना, ती सरळ करून दिली ना. त्याच्याशी मला घेणं देणं नाही. मला फक्त कोकणाचा पॉईंट चुकीचा आहे हे तुम्ही तोंडाने म्हणा. त्या दिवसा दिलेला माझं भांडण त्याच्यावर आहे. सांगितलं ना मी तुम्हाला, हा काय ते सांगितलं. चुकीचं आहे ना? कालचा पॉईंट आणि आजचा पॉईंट खूप फरक आहे हा, त्याच्यामध्ये. मग मी तेच विचारतोय तुम्हाला. आता जे point दिले, तुम्ही काय म्हणता, कोकणाला पाठीशी घाली का? ऐका ना दादा. ऐका ना. तेच म्हणतोय. मी सांगितलं 3 वेळा. हा मी तेच म्हणतोय तुम्हाला का आता तुम्ही त्यांना सांगा का तुम्ही त्या दिवशी दिलेले पॉईंट चुकीचे दिले. काय ते कुठं? किती ठिकाणी त्यांनी चुकीचं काम केलं. हे बघा, आता मोजणी त्या दिवशी जी झाली, गट नंबर 63, गट नंबर 66 आणि गट नंबर 64 ची झाली त्या दिवशी, आणि त्यांनी हा पूर्ण गट मोजला आणि त्यानुसार एक क्षेत्र काढलेलं आहे. पण आता तिथंच्या मोजणी 3 तारखेच्या ना आताच्या किती ठिकाणी तफावत होती तिथं आणि अजून इकडे पण आहे का थोडी का? नाही, आता या रस्ता होत नाहीये, त्यामुळं हा प्रॉब्लेम आला होता. त्यामुळे आपण त्यांना परत बोलवलं, त्यांची टीम पूर्ण आली. बरोबर, म्हणजे ते सगळं आता वरच्या लेवल सर्कल आलं होतं, त्यांनी बोलवलं होतं, ही पूर्ण टीम आली आणि या टीमने आता अॅक्युरेसी आणि नकाशासहित त्यांनी मोजणी दिलेली आहे. बरोबर, आता प्रश्न हा मोठा उपस्थित झाला कारण या रस्त्यामुळे झाला. या रस्त्यामुळे हा मोडला गेलाय तुमच्याच हातीतून चालू. पूर्ण. त्यावेळेस काय झालं तुम्हाला सांगतो, अंदाजाने दोन्ही शेतकऱ्यांच्या सामंजस्याने हा रस्ता झाला होता. ओके, बरोबर, आणि त्यावेळेस असं ठरलं होतं की ज्यांनी आपापली सरकारी मोजणी आणायची, रस्ता काढून द्यायचा, म्हणजे काय असेल 6 फूट किंवा काय काढून द्यायचा, कुणाची गैरसोय व्हायला नको. आणि मग आता ही सरकारी मोजणी आली का, तर हे जे आमच्या शेजारचे शेतकरी आहेत, त्यांनी सांगितलं भाऊ आम्हाला कंपाऊंड करायचंय, तुम्ही त्वरित लवकरात ऐका ना. आता त्यावेळी इथंच पॉईंट दाखवलं होतं का त्या काय कोकणींनी? हे बघा, आमचा हा पॉईंट होता, आता हा तोडला गेलेला आहे. बरं. हा पॉईंट समजा इथे असेल किंवा इथे असेल. बरोबर, आताचा जो पॉईंट आलाय त्यांचा तिथं आलाय. आता ते म्हणजे 1 फुटाचा गॅप झाला. 1 फुटाचा गॅप झालाय. आता याची उत्तर मला वाटतं शासकीय जे अधिकारी आहेत, त्यांनी द्यावीत. बरोबर आहे, आम्ही शेतकरी म्हणून आमचं काम फक्त अर्ज करणे आणि आम्हाला आमचं क्षेत्र काढून द्या एवढंच आहे.
चुकीचं वागतोय. आणि जे कुणाला प्रश्न आहेत त्यांनी ते शासनाला विचारावेत बुवा हे कसे पॉईंट आलेत का आलेत नाही का. कुणाला हरकत असेल तर त्यांनी ती हरकत नोंदवावी. परत काय आता आमच्या उपाधीक्षक मॅडम आहेत, आता त्यांना कशा सगळं बसवलं त्याप्रमाणे नंतर काय असेल ते देतील नंतर. पण या एक दिवसात चालेल लवकरात लवकर द्या. कसं आहे आमची मोजणी 3 तारखेला झाली, प्रतच आली नाही. आम्ही 2-3 फोन केले पण ती आली तर आता हे असे वाद नसते झाले. ऑफिसला या, आमच्या मॅडम आहेत उपाधीक्षक, त्यांना भेटा आणि मग तुम्हाला ती परतची प्रोसिजर काय असेल ती घेऊन चालेल. द्या. सर मॅडम मग आल्या होत्या, आता आहेत त्या? त्यांना एक मिनिट, कुठे आहेत त्या? चला सर मग निघू का आम्ही, तुमची हो. काही शंका नाही ना? बरं आमची काही सर शंका ऐका ना नाहीये. राक्षी सर, आता ह्या सरांनी जे तुम्हाला पॉईंट दिलेत त्या ठिकाणी तुम्ही आता हे करणार आहे का, म्हणजे हद्दीच्या पुन्हा लावणार आहे का? आता ते पक्की मारलेली आहे आपण तिथं पुन्हा एकदा, म्हणजे जे जे पॉईंट आता जवळपास आलेले आहेत काही मध्ये थोडासा फरक आलेला आहे ते सगळ्यांनी बघितलेलं आहे. तिथं आम्ही हद्दीच्या पुन्हा लावणार आहे. यांनी उपस्थित केला ना की पॉईंट मध्ये फरक का आला, तर तो आम्ही त्यांना मी सांगितलं साहेब त्यांचं पण समाधान करून नाही, द्या. त्यांचं समाधान केलंय आपण. दोन्ही त्यांना ते पार्ट्यांचं सांगितलं समाधान की करून ज्या वेळेला मशीन म्हणजे आता कधी कधी काय होतं सॅटेलाइट मशीन आहे, बरोबर. याला जागेवरती याला ॲक्युरेसी असते. जसे आपल्या मोबाईलला नेटवर्क आहे आपलं टॉवरचं, तसं त्याला एक नेटवर्क आहे. ते नेटवर्क जर थोडंसं ॲक्युरेसी मध्ये फरक येऊ शकतो, त्यामुळे ती आता कदाचित त्या दिवशी त्यांनी दाखवलं असेल, त्यावेळेला जर नेटवर्क मध्ये थोडा इश्यू असेल तर म्हणून तो पॉईंट मध्ये फरक आला असेल. हे काय टेक्निकल आहे, त्याच्यामध्ये काही माणसाची चूक नाहीये. हे टेक्निकल इश्यूमुळे त्यांनी दाखवलं, पण आज रोजी नेटवर्क आहे व्यवस्थित, आम्ही सगळं क्रॉस म्हणजे व्यवस्थित केलं. 100% आजचं तुमचा वाद- नेटवर्क चांगलं होतं. हो, व्यवस्थित, त्याच्यामुळे ते व्यवस्थित केलेलं आहे आपण, त्यामुळे काय अडचण नाही. तुम्ही जो नकाशा खाली दाखवला तो पण आम्हाला एक कॉपी द्या. कारण वेळ लागते, तुमच्या कपड्यामध्ये यायलाच आहे ना. समाधान. हो हो त्यांचं होऊ द्या ना. हा हा ज्यांना सांगितलं ना. त्यांचे मोजून द्या त्यांना साहेब. सांगितलं. ते बघा त्यांना सांगितलं. बघा, कोणावर अन्याय नको, फक्त आमचा दोन्ही पार्ट्यांचा अर्धा द्यावा, त्याच्यासाठी दोघांचं समाधान होऊ द्या. बरोबर. म्हणजे तुम्ही त्यांचं मोजून घ्या. नाही, त्यांना सांगितलंय, आता राहिलं त्यांची मोजणीचा विषय. नाही नाही तुम्ही त्यांची ऐका पण ना मोजणी. साहेब, वेळ लागतोय का मला सांगा. तुम्ही 15 मिनिटात मोजलंय तर आमची विनंती नाही, आहे कसं का हा माहिती आहे विषय का, त्याच्यासाठी त्यांचं रेकॉर्ड वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आल्या, त्यांची सरकारी मोजणी त्यांच्या आहे ना आहे. सरकारी त्या सगळ्या गोष्टी आहेत. प्लॉट. हो समज आहे तुमचा आहे ना एक प्लॉट आजही मोजणी जी झाली ती नागमोडी झालेली आहे आणि मागच्या बाजूला ते कर्व झाले, एवढं कर्व झाले का ते सगळे डोळे लावून पाहू शकता. शकील भाई आता अडचण काय राहिलेली आहे का त्या पॉईंटला? आहे ऑब्जेक्शन ना. तुमची करून घ्या. सरपंच आहे सर ना. तुम्ही खाली आलो तर बरं होईल असं मला वाटतं. बरं का, यांची पण अडचण आहे ना. पण 4 फूट इकडे कसं गेलं ते म्हणतायत ना. बोला ना सर. सदर इथं काय चालू आहे जरा मला सांगितलं तर बरं होईल. सर आता असं झालं का यांचे जे टेक्निकल टीम आली होती, यांचे सुपेरियर कोकणीचे मॅडम पण आल्या होत्या, त्यांनी पॉईंट दाखवले. त्या पॉईंटमध्ये असं निदर्शनास येतंय कोकणींनी जे पॉईंट दाखवले त्याच्याही पलीकडे इकडं मला एक असं म्हणजे म्हणायचं आहे, तुमचं अतिक्रमण झालंय यांच्या क्षेत्राला असं दिसतंय. मला एक असं म्हणायचं आहे की संबंधित अधिकाऱ्यांचं नाव याच्यावरती नका घेऊ, कारण तो टेक्निकल विषय आहे त्यांचा ऑफिसचा. अधिकारी म्हणा त्यांना. आता इथं काय मोजणी झाली का हो आता? मोजणी झाली की पॉईंट दाखवले आता- आता. अधिकाऱ्यांना विचारा तुम्ही काय केलं तुम्ही. कारण मला काही इथली नोटीस नाहीये, मी काही ह्या गोष्टीला आता हजर नव्हतो. बरोबर आहे, मला नोटीस असती तर मी सहभाग घेतला असता याच्यामध्ये. तुम्ही विचारा ना शंकर सर. तर मी पण मोजणीला अर्ज केलेला आहे मागच्या जुलैमध्ये. माझी ती मोजणी येणार होती 10 डिसेंबरला, परत ती तारीख काही कारणास्तव पुढे गेलेली आहे 22 जून 2026ला. जेव्हा माझी मोजणी येईल संबंधित शेतकऱ्यांना मी पण म्हणजे अधिकारी नोटीस देतील, त्यावेळेस ती पण आपण मोजणी घेऊन ती कायम करू. आता असं म्हणणं वावगं नाही आहे का बाबा हे खरं आहे का ते खरं आहे. बरोबर आहे, कारण ऑलरेडी मोजणी झालेली आहे, हे संबंधित शेतकऱ्यांनी डिक्लेअर केलेलं आहे. फ्लेक्सचा भला मोठा बोर्ड लावला होता आणि वकिलातर्फे नोटीस पण आलेली आहे आणि त्यांचे खुणा जे आहे ते जागेवर आहे. मगाशी मी तुम्हाला ते दाखवलं आहे. बरोबर आहे, आता अंदाजपंची काय काम नको करा अशी माझी रिक्वेस्ट आहे. कुठे सरपंच काय म्हणणं? ऐका ना, आमचं पण म्हणणं आहे, त्यांचं समाधान झालं पाहिजे. त्यांचा अर्ज आहे तर आता गवळी मॅडम इथं आहेत तर यांचा पण प्लॉट त्यांनी मोजून द्यावा. दोन्ही पार्ट्यांचं समाधान होऊन रस्त्याची अडचण दूर व्हावा. आमचं राक्षांचा तोडा किंवा इनामदारांचा तोडा आमची बिलकुल भूमिका नाही. हा तो अख्खा रस्ता आमचा आम्हाला इथं लोकांसाठी खुला व्हावा आणि एवढी माफक अपेक्षा गाव बाब म्हणून आम्ही या ठिकाणी करणं योग्य आहे. तर आम्ही मॅडमला पण रिक्वेस्ट करू का शेजारचा प्लॉट मोजून घ्या. त्यांची मोजणीची तारीख होतीच तुमच्याकडं. काय हरकत नाही त्यांनी त्यांचं मोजून द्या, त्यांचं समाधान होऊ द्या ना, फक्त हा विषय मिटून जाऊ द्या. कुठे आहेत मॅडम आता? ऐका ना, मी काय म्हणतो दादा, तुमचं मोजून घ्या ना, मोजून घ्या ना, यांचं मोजा. मोजणीत काही फरक आला तर सेंटर काढा, पण विषय मिटवा तुम्ही. काय वेळ काढू वेळ काढूपणा नका ना, कोणाच्या बाबतीत मी म्हणतो यांनी नाही करावं आणि यांनी नाही करावं. कधी ना कधी करायची. बरोबर.
आजच द्यावा, समजबाईची मोजणी करून घ्यावा हे आत्ता, आणि त्याच्यानंतर आमची करून यांचं घ्यावा. झालं इकडे. आमचा पण प्रश्न नाही आमच्या इथे प्रश्न आहे. त्याची पण करून घ्या. कारण हा इथं आलेला जो आहे ना, त्यांनी जे मार्क दिलंय आपल्याला लाईन सरळ दिसते अशी, आणि ही लाईन अशी चंद्रकोर लाईन बनवलेली इथं. अहो, तुमचं पण मोजून घ्या ना. काय जिथं जिथं फॉल्ट आहे ना, ह्या आजच्या ऐका मला काय म्हणायचं, आजच्या ऐका आजच्या मोजणीमध्ये ज्यांना फॉल्ट आहे ना, त्याची मोजणी करून घ्या. मागाशी मी त्यांना म्हटलं इथं तुम्ही चुकीचं, ते म्हणे तुम्ही पैसे भरा तुमची मोजणी करून देतो. नाही आता इथं वादाचा विषय, हो रस्त्याचा विषय, वादाचा विषय, त्यामुळे आपण त्यांना रिक्वेस्ट करू. त्यांच्या मोजण्या चुकलेल्या आहेत. सगळ्या ठिकाणी मोजण्या दिल्या, त्या कर्व आहे, कुठं नागमोडी आहे. आमच्या इथं मुस्लिम बांधवांचं कब्रस्तान आहे, दर्गा आहे, आणि पुढल्या बाजूला मशीद आहे. तिथं सुद्धा त्यांनी कर्व दिलेले आहे. इथं सुद्धा दिले आहे, ढोले पाटलांच्या मागच्या बाजूला ते सुद्धा कर्व आहे. आणि 64ची मोजणी असताना त्यांनी 62, 63, 65, 66 यांच्या मोजण्यांच्या हात काय अधिकाऱ्यांना विचारा ना सर तुम्ही. त्यांनी केले कसे काय, हे माझं अधिकारी आहे ना आपले 3 तारखेला. मॅडम नमस्कार. मॅडम मला सांगा, आपण या ठिकाणी मोजणी केलेली आहे 3 तारखेला जे आपल्या सर्वांनी मोजणी केली आणि आता मोजणी केली त्यामध्ये काही फरक दिसतोय, असं का झालं असेल? फरक नाही पडलेला, फरक नाही, नियमाप्रमाणेच केलेले आपण कामकाज नियमाप्रमाणे आहे. आणि आज आम्ही परत उपोषणाच्या संदर्भाच्या अनुषंगाने आम्ही सगळ्यांचं समाधान केलेलं आहे. पुढचं जे काय आहे ते मान्य सक्षम अधिकारी घेतले. काय सांगाल? 3 तारखेची मोजणी आणि आताच्या फरक झालाय? त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं तिथं थोडा फरक झालाय, परंतु आज त्यांनी रेकॉर्ड घेऊन आले होते, पूर्ण नकाशे वगैरे घेऊन आले होते, आणि त्याप्रमाणे आज त्यांनी पुन्हा पॉईंट दिलेले आहेत. त्यात काही पॉईंट ओके आहेत, खालचा पॉईंट थोडासा फरक झालेला आहे, परंतु त्यांनी त्याचं निरसन मगाशी कोणत्या तरी मोजणी साहेबांनी दिलं होतं की ढगाळ वातावरणामुळे काय होतं, ते काय असेल ते असेल, आपल्याला माहित नाही. ते उत्तर समाधानकारक नाहीच आहे ना. मॅडम हे खरं आहे का ढगाळ वातावरणामुळे हद्दीच्या खुणा चेंज होऊ शकतात, मशीनमध्ये बिघाड होऊ शकतो? त्यावेळेस सर्व्हरनी कुठला पॉईंट घेतलाय वगैरे त्याच्यावर डिपेंड आहे. आज आम्ही परफेक्ट केलेला आहे त्याचा. ठीक आहे, पण ढगाळ हवामानामुळे मशीनवर परिणाम होऊ मला नाही शकतो, तसं काय सांगता. ते सर्वेर म्हणाले. सर नमस्कार. तुम्ही म्हणले नेटवर्क नाहीये किंवा काय वातावरणामुळे अशा चुका होऊ शकतात. आता टेक्निकल म्हणजे काय होतं, शेवटी नेटवर्क आहे, त्याला सॅटेलाइट आहे मशीन, त्याच्यामुळे नेटवर्कमुळे एखाद्याच थोडं दाखवताना किंवा नेटवर्कमुळे ते झालं असेल जागेवर, म्हणून तो फरक आला असेल असं माझं म्हणणं आहे. नाही मला काय म्हणायचं, जर त्यावेळेस रेंज नसेल तर मग त्यावेळेस तुम्ही मोजणी थांबवायला पाहिजे होती ना. नाही, आता ते सर्व्हरच्या लक्षात आलं किंवा नाही आलं आम्ही चुकीची आता आम्हाला शंका वाटायला लागली का नाही, म्हणजे तुम्ही भांडणं मिटवायच्या ऐवजी वाढवायला आले. आता पण ढगाळ हवामान आहे. वाढली ढगाळ वातावरण आहे. तुम्ही नकाशामध्ये सरळ लाईनी आहेत, यांनी दिलेल्या लाईनी सगळ्यात कर्व आहेत किंवा नागमोडी आहेत. हे असं का होते हे विचारायला ना साहेब. मॅडम हे काय कारण बरोबर आहे का हे सांगा. मॅडम तुम्ही उत्तर द्या ना. मॅडम तुमच्या या चुकीमुळे हे सगळ्यात भांडण होतं शेतकऱ्यांचं. मला सांगा चुकी ना, नाही झाली फरक जाणवत दिसतोय. आम्ही काय आहे ते त्यांना त्यांचं मोजणी झाल्यावर त्यांना आम्ही दाखवू. त्यांची पण मोजणी आहे आपल्याकडे. अहो मी काय विचारतोय, 3 तारखेची मोजणी आणि आताच्या मोजणीमध्ये फरक का झाला? चुकलेली नाही मोजणी काय. हो ऐका ना, हो मॅडम मला काय म्हणायचं, ज्यांनी अर्ज केला, ज्यांची आज तुम्ही मोजणी केली तेच म्हणतात फरक झाला, फरक नाही झाला. तुमची मोजणी आहे त्यावेळेस तुमचे पॉईंट वगैरे घेऊन तुम्हाला मोजणी करून दिली जाईल. तुम्ही लगत धारक आहे. आपण वारंवार मोजणीच करत बसायचं का मॅडम? यांची आहे ना पुढे जाऊन मोजणी. कर्व झालेले आमचे नाही, आमचं क्षेत्र पुढे आहे. तुम्ही मोजणी केलेली बट टाकलेली आहे ना नाही आमच्याकडे. टाकावं लागेल आता याच्या आहे ना, पुण्यामध्ये. लगत धारक म्हणून तुम्ही आहेत ना. तिकडे आमचं क्षेत्र पुढे आहे मॅडम. नमस्कार. दोघेही शेतकरी आता तुम्ही सोबत आहे. आता काय आमची दोन्ही शेतकऱ्यांना आजही विनंती आहे, राक्षांनी पण आणि इनामदारांनी पण या ठिकाणी सहकार्य करून गावचा रस्ता खुला करा. आमचा ना इनामदारांवर रोष ना राक्षांवर रोष, फक्त जो रस्ता चालू वहिवाट होती ती बंद झाली म्हणून आज या ठिकाणी आम्हाला उपोषणाला बसायला लागलं. आणि मी आज या ठिकाणी समजा इनामदारांना आमच्यावर जर काही वाटलं असेल तर आम्ही त्यांची दिलगिरी व्यक्त करू का बा तुमचा आमच्यामुळे पुढे मान आणलेली असेल तर. पंचनामा केला. काय झालं का, दोन्ही पार्ट्यांच्या भूमिकेमुळे आज गावाचा रस्ता अडचणीत आलाय. तडेकर साहेब मी एक बोलतो, शासकीय मोजणीवर जे पॉईंट आले त्या पॉईंट पासून आता राक्षे जे तिकडं क्षेत्र आहे
त्याच्यामध्ये आम्ही शासनाप्रमाणे काय 5 फूट असेल 6 फूट असेल तो रस्ता देण्यासाठी आम्ही तयार आहोत.